वेटर ना कचऱ्यात अन्न फेकणार इतक्यात ना तिथे एक छोटासा मुलगा धावत आला आणि म्हणाला, भैया ते अन्न फेकू नका. माझी बहीण ना 2 दिवसापासून उपाशी आहे. पण त्यानंतर वेटरने जे केलं ना ते पाहून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं. अशीच एक गोष्ट ना त्या दिवशी घडली आणि ती ऐकल्यावर कदाचित पुढच्या वेळी अन्न फेकण्याआधी ना तुम्ही 2 वेळा विचार कराल. रात्रीचे ना जवळपास 9 वाजले होते. शहरातल्या ना एका मोठ्या हॉटेलमध्ये ना लोकांची खूप गर्दी झाली होती. एका टेबलवर एक कुटुंब जेवत होतं. त्यांनी भरपूर पदार्थ मागवले होते. पोटभर जेवण झालं, पण टेबलावर बरंच अन्न तसंच उरलं होतं. त्यांचा छोटा मुलगा वडिलांना म्हणाला, बाबा एवढं अन्न उरलंय, आपण पॅक करून घेऊया का घरी? आणि ते वडील सहजच त्याला म्हणाले, कशाला? सोडून दे, हॉटेलवाले फेकून देतील. काही वेळाने वेटर आला. त्याने टेबलवरचे उरलेले अन्न गोळा केलं आणि कचऱ्यात टाकण्यासाठी हॉटेलच्या मागच्या बाजूला गेला. पण तिथे अंधारात एक छोटा मुलगा बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना असा भुकेचा थकवा जाणवत होता. डोळे मात्र वेटरच्या हातातल्या अन्नाकडे लागले होते त्याचे. वेटर पुढे जाऊ लागला तेवढ्यात तो मुलगा धावत त्याच्याजवळ आला आणि तेव्हा वेटरला असं वाटलं की हा आता मला पैसे मागणार. पण त्या मुलाने हात जोडले आणि हळू आवाजात त्याला म्हटलं, भैया मला पैसे नकोत, पण हे अन्न कचऱ्यात फेकू नका, मला देता का? वेटर थांबला. त्याने विचारलं, तुला एवढं अन्न कशासाठी? मुलाच्या ना डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, माझ्या छोट्या बहिणीला खूप भूक लागली आहे. तिला ना काहीच खायला मिळत नाही. हे घेऊन गेलं तर ती कदाचित खुश होईल. हे शब्द ऐकून ना वेटर काही क्षण ना बोलूच शकला नाही. एका बाजूला ना लोक हजारो रुपये खर्च करून जेवण करत होते आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा मुलगा एका घासासाठी हात जोडत होता. वेटरने ते अन्न कचऱ्यात न टाकता स्वच्छ डब्यामध्ये ते पॅक केलं आणि त्या मुलाला त्याने ते दिलं. डबा हातात घेताच ना त्या मुलाच्या चेहऱ्यावर जे हसू आलं ना ते कदाचित त्या हॉटेलमधल्या सगळ्या महागड्या पदार्थांपेक्षाही मौल्यवान होतं. तो डबा घेऊन तो आपल्या बहिणीकडे धावत निघून गेला. बघा ना, यातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्यासाठी ताटात उरलेला भात किंवा भाजी किंवा एक पोळी कदाचित फक्त उरलेलं अन्न असेल, पण कुणाच्या तरी घरात त्याच एका घासाची वाट पाहणारी भुकेलेली नजर असू शकते. म्हणून ना पुढच्या वेळी ताटात अन्न वाढताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं खाणार आहोत ना तेवढंच वाढूया, पण अन्नाची किंमत कधीच कमी समजू नका. व्हिडिओच्या शेवटी ना मी एवढंच सांगेन की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.